senior citizen Chandravati Vansi of Maina Korgaon has been living in fear as her mud house remains in a dangerous condition despite repeated appeals for help for over the past 4 years. She resides with her two differently able daughters, while her married daughter Mangal, Anusha Vansi, has also sought government assistance under the housing repair schemes. With no response from the panchayat or the Pende Mamledar's office, the elderly woman is now under severe mental stress, raising serious questions about the implementation of welfare schemes for poor. आणखी परिस्थिती माझी बिघडल्या भरपूर परिस्थिती म्हणजे बिघडल्या कोण कानार घेना उजून येता पेडणे येता पणजे येता 1.5 लाख दिता म्हणटा 1.5 लाख खंय आसा 4 वर्सां जाली येता वयता याच्यात नळ पडून हवे हेचे कोक पडलेली तकले हे पयलीचे कॅसलीन काढला तो नळ पडलो आणि अशी घसघसे निराकार बसला आज माझ्या घरांची लक्ष्मीची हातात हिरो घर अजून पाय पडून लक्ष्मीच्या गव्हर्नमेंट म्हणता माझे घर हे माझ्या घर म्हणजे हे दारा पय काय माती हा आणि ते पण सगळे घुशीनी बाबड्याचे ही कड झालं ही खाट त्याची बाबड्याची सारखी डोळ्यातल्यान दुखा येईल तुका पळय. It seems being poor is a crime in this country. And the reason I say so is because look at this sad story coming in from Korgaon all the way from Perne. There's a senior citizen, a female, who is struggling to stand on her feet. While most of the time she's lacking medical facilities, today she's trying to save her mud house from crumbling. It's believed that she's nearly in her 70s or 80s. She lives with her two daughters who are also elderly and also at the same time struggling with their own problems. Now what they say is that in the last 4 years they've gone from pillar to post, from the panchayats to the mamledar to the talatis, yet nothing has happened. They even tried to approach the local MLA, but nothing has worked in their favor. Unfortunately, they do not also have a single breadwinner in their house after the death of their husband as well as their father. Now these three women have survived so far all to the blessings of their neighbors. They either give them food or rations or even cash to purchase their medicines. And now locals are asking, while you may have very fancy festivals that are being held all across the state, can't the Sarkar Tumcha Dari program reach their house as well? That remains to be seen. आता हे पुढे करतलो कोण रिक्वेस्ट कोण घेता आमचे रिक्वेस्ट घेता कोण रिक्वेस्ट आमचा घर बांधायची आमचं कोण ना आधार कोण नाही नका कळलं ना मी काय करू माझ्या हातात काय जाणार आवयच्या हातीन का माझ्या काय जायना त्याच्या हातीन काय जायना आम्ही आसा ते सगळे अशीच आसा आमची जबाबदारी घेवपी पुढे कोण ना मी बघ आमची सकाळी जबाबदारी हात करतो बांधवान हाक करतो हे बिया चल चुकला चल झाला असं बांधवान मिरची भाजून बिया नाही म्हटलं माझ्या पडलं चिडचिडला तिथे एवढे नेलं नळे पडतात हे पडतात तगले पडाळ मी बियालो याच्यात नळ पडून हवे याचे कोक पडलेली तकले हे पहिले कॅसलीन काढला तो नळ पडलो कोक पडले त्याचे आणि असे घसघसे निराकार बसला कोण सामारना कोण नाही धावून येतो म्हटलं पडायचे जाग सुद्धा असणार ना मेल्यावर केल्या वय खडप पडलेलं कोण असा जबाबदार कोण नाही ते खडप पडत झाला थोडी खडप पडून हे करू ना माती ते लेबर हजार पैसे घेतात लेबराकडे आमका जोडूच ना 10 रुपया तर हजार काढून दिलेले व्हायचे इतकी परिस्थिती असा तर बाहेर सरकार पळय ना मंगल तुकाराम वेंजी माझा घर मरम पडा आमचा आजार नका कोण असो आई असा ती अशी माझी अन्य असा त्या असं माझी आई असा गेली खरं नका कोण बघतो बाटलं बघ लागली कला ते मग मला कला होता त्याचा दोन झोपले तुला लागली मग म्हणून असं जातं मग झाला असतो मग असतो तू माझं झालं मग त्यांनी सांगितलं पण कधी कर म्हणून सांगलं पण ते मग घेऊन नका दाखवून त्यांना मी दाखवलं त्यात नका सांगलं पंचांनी हातान कळ म्हणून सांगलं पंचायत दिवसाचं कसं म्हणलं का माझं कोण लग्न नमच्याकडं मी दिसतं बिल भरून गेलं माझा हात पाहणं आरशांचा भीती त्या भिंत का 4,000 नका वाटते मार्केटिंग नाही माझ्या घर जाताला वाटा खातोला तो पट काय खातोला शिरे रसाचं माझं एका हजाराचं नका काढू नको काढतो नका ह्या टाकाच ना शिरे खर्च करू नका तू देते 2,000
ते का बरं मगन खाते सिलेंडर असं माझ्या घरात आज माझ्या घरात जी लक्ष्मीच्या हातात ही बघ घर अजून पाय पडून गेलं लक्ष्मीच्या त्या सरकार माझा नका कहू काय किती माझ्या गंमती उभी पडपोती ही बघ आज माझी लक्ष्मी दारा उभी आंबोलीची घ्यायला झाल्या लक्ष्मी कला होती बघ आजचा घेऊन राहती ही लक्ष्मी माझ्या घरात नसली अजून ही बघ माका बुक्की दिली काय पैसा दिलं पैसा घेतले आणि आज नका बुक्की दिली पठण दिला ही घेऊन दिलं घरच्याची लक्ष्मी पाया पडते उषा बेनजी ही माझी आई असा आणि एक माझी बहीण असा त्यांना सारखे ऊन येतात ते कितें करून जाय तेंका सुद्दां काय खबर आसना येवन वचून आमी कितके हांव सुद्दां शीक आसा हे घराचे माझे घर करता घराक लागून कितले पाशेस काडल्या हांगा वर थंय वर अशी मनीस तशेंच भोंवता तेन्ना गायेक लागून आनी कितली परिस्थिती म्हाजी बिगडल्या भरपूर परिस्थिती म्हाजी बिगडल्या कोण कानार घेयना वचून येता पेडणे येता पणजे येता माझ्या घरा येता म्हाजो घोव आसा तो बी बेकार आसा हे पण 4 दीस जाले कामाक वयता हॉटेलाक कोणाच्या चावसून तितले हांव बेकार म्हाका पळोवपी कोण ना 2-2 हजार तांकां मेळटा 2-2 हजारांनी ते कितें जाता तेंची चाय आनी उदकाक तेंचे जायना लायट बील आसा नळ बील आसा घरान सिलिंडर आसा सगळें आसा ते 4 हजारांचे सगळें ते कितें जाता भितर आमी खंय म्हणून नासतले म्हाजे खंय दिले तेंचे खंय दिले कोणाचे हांव शीक मनीस खंय म्हणून एकटें नासतलें हांव कितले फावटी गेले पेडण्याला कोण कानार घेना आज करतात फाल्यां करतात म्हणटा आज यो फाल्यां यो परत गेले म्हणटा आज ना तुझे फाल्यां फालतात करता म्हणटा ते आतां मामलेदारान गेले हे हाड करता ते 4 वर्सां जाली माझे घर म्हणटा आई कितले बसून पंचायतीन आईचे कोणूच कानार घेना 1.5 लाख दिता म्हणटा 1.5 लाख खंय आसा 4 वर्सां जाली येता वयता मामलेदारान गेले आज यो फाल्यां पंचायतीन गेलेले म्हणटा आज यो फाल्यां यो म्हणटा अशें खंय म्हणून नासतले आज यो फाल्यां यो करून 1.5 लाख दिता म्हणटा 1.5 लाखाच्या आशेक आमी सगळ्या भोंवता मतदाच्या टायमार सगळें येता मत घालात म्हणटा तुजें सगळें काम करून दिता म्हणटा मत जाले उपरांत कोण कोणा वळखता ते नजरे दाखयनात हेवटेंचे तोंड तेवटेन परतयतात तितल्या टायमार आमी तुमचें करून दिता ही सरून गेल्यार मागीर कोणाचें जागूच आसना हे आतां आसा हेका आतां कोण करतलो हेचे कोण करतलो तेच्या हातीन काय आसा हे आसा अशें आसा आतां तेचे करतलो कोण आमी आसा ते आमी शीक आसा आमकां जाल्यार आमकांच कोण दिना आमी लोकां कडेन मागून हाडटा दोतोरा कडेन वयता माझे घर म्हणटा कितें केल्यार घराची ही भिंत कोसळ्ळा ही केसळ्ळा माझे घर म्हणटा तितल्या पुरते उलयतात वयतात मागीर कांयच आसा कोण जापूच करिना हे घराचें करतलो कोण ते घर म्हणून आतां रडटा ताका घर नाका मेल्यार सुद्दां आतां घर नाका मेल्यार सुद्दां ताका घर ही अशी घराची माती पडटा जेवंक गेल्यार तर जेवणान माती पडटा न्हिदोंक गेल्यार थंय न्हिदोंक माती पडटा एक खाट घालतले खाट घालूंक जागो ना थंय खाटीचेर माती पडटा जेवंक गेल्यार जेवणान माती पडटा तूं आनी कोण कॅरूच घेयना कितके फावटी मामलेदारान गेले पंचायतीन गेले आनी खंय कोणूच घेना आज यो फाल्यां यो करता आमी कितें म्हणून करपाचें आतां माझे घर म्हणटा माझे घर लाज कोणूच केला श्रीमंतांक दितात पयशेकारांक दितात गरिबांक कोण दिना श्रीमंतांक पळयता गरिबांक पळयना ते आसात ते न्हू पयशेकारांक पावता पूण गरिबांक पावना जेचो कोण ना घरान भाव ना आवय ना बापूय ना तांकां कोण पळयना जेच्या घरान गाडयो आसात घोडे आसात हे आसा बोंगडे आसात तांकां पळयता घरी मोठा कॉफीची घरां आसात हे आसा तांकां कोणूच कॅर करिना पयशेकारांक कॅर करता पयशेकाराच्या फाटल्यान धांवतात गरिबाच्या फाटल्यान कोण धांवना गरिबांक सांगता अशें करता तशें करता आतां आमकां भाव ना बापूय ना कोण ना ही आवय आहा ती जाणटी आसा तेच्या हातीन कांय जायना ही भयण आसा आगो तेच्या हातीन कितें जायना आमच्या हातीन कितें जायना करतलो कोण सरकार तर आपल्यार घेयना जाल्यार करतलो कोण माझे नाव अरविंद पायेजी कोरगांव विलेज ग्रामपंचायत कोरगांव मायनवाडा कोरगांव वॉर्ड नंबर 2 आणि हांव मायनातलो रहिवासी तरी अशें आयकोंक येयल्लें की आमची चंद्रावती वेंजी कैलासवासी तुकाराम वेंजी हेची धर्मपत्नी आयज कितें परिस्थिती पळोवंक गेल्यार त्या घराची आयज जी परिस्थिती आमी पळयल्या ती सदांच म्हणटाली आमकां मातशें घराचें पळय तर आतां म्हणलें ही आतां पळोवया घराची परिस्थिती कितें जाल्या ती सरावंडींग एरिया बीन सगळी आमी आतां हें केल्या आत्तां आमी आतां पळयल्यात ही सगळीं आतां ती बाबडी कितें आहा तिची 2 भुरगीं आहात
तिका आधार कोणाचोच ना. गव्हर्नमेंट म्हणता माझे घर माझे घर. हे माझ्या घर म्हणजे हे दारा पळय काय माती हा आणि ते सगळे घुशीनी बाबडेचे काय तोलो जाल्यार इतली त्याची बाबडेची परिस्थिती बिकट जाल्यार ही खाट त्याची बाबडेची सामकी दोळ्यातल्यान दुकान